आहेत त्यांना मी इथे इन्व्हाइट करणार आहे. ते म्हणजे सिनेमातलं सगळ्यात महत्वाचं मोठं आकर्षण, आपल्या सगळ्यांचेच लाडके मकरंद देशपांडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर इन्व्हाइट करते सुरेश विश्वकर्माजी, अनुष्का पिंकुटकर. सिनेमातून आणखी बरेच चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीजर मध्ये आपण पाहिलंच आहे, गौरव मोरे, संदीप पाठक. काही वेळातच इथे ते पोहोचतील, पण आपण आपला कार्यक्रम पुढे घेऊन जाऊया, शो मस्ट गो ऑन म्हणून. त्यानंतर मी इन्व्हाइट करते या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे एक उदयोन्मुख चेहरा, भाग्यम जैन. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. हे सगळे कलाकार या सिनेमातून अल्लाड पल्लाड नेमकं काय घडतंय हे आपल्याला दाखवणार आहेत. पण मला असं वाटतं की हे सगळं घडताना, कारण टीजर पाहिल्यानंतर आम्हाला कळलं की जरा काहीतरी थरारक इथे होत असणार आहे. तर शूट करताना तसं काही जाणवलं का, किंवा तुम्हाला तसं काही की गमती जमतीच केल्या आणि आता आम्हाला भीती दाखवणार आहात फक्त? मकरंद सर आपल्याबद्दल. तू जर मला बघितलंस तर मी सेटवर गेलो तेव्हा सगळेच घाबरले होते असं मला वाटतं. आणि खरं तर काय घडलं याच्यापेक्षा ते जे गाव निवडलं होतं ना, तिथे पोहोचताना तिथनं जे आतमध्ये खरं तिथेच चकवा लागू शकतो लोकेशन पर्यंत पोहोचायला, की आपल्याला घर दिसतंय पण ते घरापर्यंत जायचं कसं, ते इकडनं जा, इकडनं मागणं जा, तिकडनं खाली उतरा, मग पुन्हा अजून एक राईट घ्या, मग लेफ्ट घ्या, तिथपर्यंत ते घराच्या बाहेर एखादा कोणीतरी माणूस आहे किंवा नाही बघितला तो आहे का, तो माणूसच होता का सावली होती, असा धक्का. कारण का रात्रीचं शूट होतं, त्यामुळे बऱ्याचदा असंच वाटलं की आपण एक हा बघ हा आला संदीप ये पण. कारण का असे आम्ही खरे सगळे असं वाटलं एकसारखं की नट हा खरा सगळ्यात मोठं भूत आहे. त्याच्यापेक्षा मोठं भूत कोणीच असू शकत नाही. आमच्या मनात जितकी दडलेली जी कॅरेक्टर्स आहेत, ती जी भूत आहेत की ज्यांना कधीच मिळाला नाही चान्स बाहेर यायला, तो अशा चित्रपटात मिळतो. आणि त्यातून प्रीतम च मी हे श्रेय म्हणेन किंवा प्रोडक्शन, की त्यांनी असं गाव शोधून काढलं की जिथे गेल्या गेल्या नटाला असं वाटलं अरे हे मला कॅरेक्टर मिळालं. कॅरेक्टर मिळायला मला असं वाटतं की त्याचा जो एक ओव्हरऑल म्हणजे आपण सेट म्हणतो, पण मला असं वाटतं ती जी वास्तू आहे, ते जे ॲटमॉस्फिअर आहे, आमचा योगेश जो कॅमेरामॅन आहे त्याचं लाइटिंग आहे किंवा प्रोडक्शन डिझाईन ज्यांनी केलंय, त्यांनी क्रिएट केलेलं ते सगळं अगदी असं वाटलं की इथे काहीतरी भूत वगैरे आहे किंवा 3 दिवस इकडे खरंच भूत आहेत. माहित नाही, भूत म्हटल्यावर अंगावर काटा यायला लागतो. नाही मला असं वाटायला लागलंय भूत म्हटल्यावर, कारण का लहानपणापासून जर कुठली भीती असेल तर ती फक्त भूताची भीती आणि कुठली नाही. आता मोठं झाल्यावर खूप वेगळ्या वेगळ्या भीती लोकांनी टाकलेल्या आहेत, पण त्या सगळ्या पॉलिटिकल आहेत. मला वाटतं खरी भीती जी आहे ती फक्त भूताची भीती आहे. कारण का भूत म्हणजे जे दिसत नाही ते, जे मनात असतं ते. आणि लोककथेद्वारा आपल्यापर्यंत वेगवेगळ्या प्रांतातले खूप वेगळी भूत आहेत. तुम्हाला माहिती असेल, जर काही ठिकाणी असं बोललं जातं की अमावस्येच्या रात्री हे गाय आणि बैल बोलतात आणि ते माणसांविषयी बोलतात, आणि माणसांविषयी असं बोलतात ते करंट अफेअर बद्दल बोलतात. त्यामुळे आता आपण बोलूया नको ते मागच्या अमावस्येला काय बोलले असते. पण मुद्दा असा आहे की लोककथेतनं भूताच्या खूप गोष्टी आहेत. आणि लोककथा म्हणजे नेमकं काय, ही कथा लोक एकमेकांना सांगत आली, ती कथा, ती गोष्ट हळूहळू कथा बनत जाते. कारण का ती जितक्या वेळा तुम्ही सांगितली जाईल तितक्या वेळा त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं आणि मग ती कथा, जशी की या पिक्चरची कथा आहे अल्ल्याड पल्ल्याड. एका गावात 3 दिवसासाठी भूत येऊन राहतात आणि त्यांच्यामध्ये आपण येऊ नये म्हणून अख्खं गाव नदीच्या पल्ल्याड जाऊन. तेव्हा इथे काय होतं, कुठलेही कॅरेक्टर्स जी आहेत यंगस्टर्स ती काय येतात, पुढे काय आहे त्याच्यात, आणि तिथे मी काय करतोय ते मी 14 जूनला पाहायला मिळालं. हो ना.
नाही मी तुम्हाला थांबवलं. कारण ती उत्सुकता आहे आणि मला वाटतं ती बघण्यात मजा आहे म्हणून आपण हे मी तुला सांगतोय की त्यातला प्रत्येक नट जो आहे ना, आणखीन एक जमेची बाजू मला असं वाटतं, अपार्ट फ्रॉम संजय नवघरे एन संजयनी ज्या पद्धतीने लिहिलेला आहे, त्याचा स्क्रीन प्ले जो आहे तो इतका आकर्षक आहे आणि मला वाटतं बांधून ठेवणार आहे की त्याच्यातनं सुटका नाहीये. आणि त्यातून नट माझ्या उजवीकडे आता ही लोक आम्हाला खूप लाडके, प्रेमळ, त्यांनी चांगलंच काम केलं आणि त्यांना बघायला लोक येणार आहेत. पण हे जे ताकदीचे लोक आहेत हे म्हणजे फार हे बघता नाही, पण खरंच सांगतो मी, म्हणजे तुम्ही तिकडे शूटिंगला गेल्यावर तुमचा बरोबर असलेला नट कोण आहे हे जेव्हा कळतं ना, तेव्हा आपल्याला आपली दिलेली भूमिका ही जास्त स्वतःहून सक्षम होते असं वाटतं. कारण का शेवटी एकटा माणूस काहीच करू शकतो, आजूबाजूचे नट आणि ते काय असतं आपल्याला नेहमी वाटतं अरे याची मेन भूमिका आहे, असं नसतं. जेव्हा स्क्रीन प्ले बदलतो तेव्हा तेवढ्या पुरता तो असतो मेन, मग दुसरा होतो मेन. आणि त्यावेळी त्यांनी जर मारले नाहीत ते 40 रन 25 बॉल मध्ये किंवा 20 बॉल मध्ये, तर मग मॅच हरू शकतो आपण. म्हणजे फक्त ओपनरच इम्पॉर्टंट नाहीये. त्यामुळे T20 मुळे सगळ्यांना कळलं. आणि स्पेशली व्हेन यू हॅव अ फिल्म लाईक यार असातली, ही T20च आहे, ही वन डे किंवा टेस्ट नाही. त्यामुळे ते T20 सारखे हे सगळे फलंदाज आहेत. म्हणजे यू विल सी, म्हणजे मी सांगतोय का, कारण का आता माझ्याकडे माईक आहे. म्हणजे त्यांना चान्स मिळाला की गेला तुम्ही, त्यामुळे तेही बघावं लागतं की सगळ्यांना देऊया नको, असं करायला लागलं यांच्या बरोबर. खरं सांगतोय मी, हे तरी शेवटी मला भेटली फिल्म मध्ये, त्यामुळे मी वाचलो. हे सोडणार नाही ते नट, कारण का म्हणून तर ते ताकदीचे नट असणं म्हणजे नेमकं काय असणं, तर ती भूक असणं. आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा ती भूक सेटवर गेल्यावर दाखवणं करणं, आय थिंक तसे नट मिळाल्यामुळे मला असं वाटतंय की या फिल्म मध्ये काम करायला मला खूप मजा आली. लेट मी पुट इट लाईक दिस, की मला काम करायला मजा आली. माझ्या डिरेक्टरनी सांगितलं की इकडनं चालत जा, या सगळ्यांकडे चपला होत्या, माझ्याकडे चपला होत्या आणि तिकडे इतके दगड लागलेत मला, एवढा एकटा माणूस फक्त आहे आणि तो ते चालत त्याचं एक वेगळं असतं ते की हो ना हो, पण तुम्ही जरा असं आणि तेवढ्या पुरतं शॉटच्या आधी सगळे चप्पल बुट्या घालून धावतात आणि मी आपला उगाचच थर्ड ऍक्टर. क्या बात है. येस, मला संदीप सरांकडे जायला आवडेल. संदीप आत्ताच ते आलेले आहेत, मगाशी मी सांगितलं त्यांना थोडा उशीर झाला, सर चकवा लागला होता की कसं काय? नाही, माझा काल रात्री बेळगावला प्रयोग होता. तो प्रयोग करून मी इथे आलोय, त्याच्यामुळे ते असं लोकांना चकवा दे 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 मी इकडे पोहोचलोय. पण तुम्ही अगदी वेळेत पोहोचलात, त्यामुळे आम्ही आत्ताच सुरुवात केली होती आणि तुम्ही करेक्ट वेळेमध्ये इथे आलेला. तसेच सिनेमात पण तुम्ही करेक्ट वेळेत आहात का? तिकडे काय आहे तुमचं पात्राबद्दल? पात्राबद्दल बोलते, तिथे जे तुमची भूमिका आहे, ती भूमिका ती जी तुम्ही केली, आम्ही आतापर्यंत टीजरच पाहिलंय. खरं तर आज आम्हाला कळणार आहे की नेमकं काय काय असणार आहे अल्लाड पल्लाड मध्ये, तर त्याबद्दल काय सांगणार? सी, मी वेळेत आलो नाही पण माझं टायमिंग चुकत नाही ऍक्टर म्हणून. सर्वप्रथम मला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो प्रोड्युसर, निर्माता, त्यांचे मनापासून आभार आहे यासाठी मानायचे की पूर्ण म्हणजे प्रोसेस सगळी जी आहे, म्हणजे आधीपासून शूट सुरू झाल्यानंतर नंतरची पोस्टची प्रोसेस सगळी
मराठी सिनेमाला अशा निर्मात्यांची गरज असते. इथे दोन्ही निर्माते बसलेत. त्याचं कारण असं आहे की प्रीतमच्या डोक्यामध्ये जी फिल्म आहे किंवा संजय नवगिरे सरांनी जी फिल्म लिहिली आहे कागदावर, ती पटावर उतरवण्यासाठी मुळामध्ये फक्त फायनान्स लागत नाही, पैसे लागत नाही, तर तो प्रोड्युसरनी कॉन्फिडन्स द्यावा लागतो डिरेक्टरला की तुम्ही करा, आम्ही आहोत. जरी बजेट 19-20 झालं, पुढे मागे काही झालं, कारण एवढे सगळे आर्टिस्ट घ्यायचे, मकरंद सर, सगळ्यांच्या तारखा जोडून सगळ्यांना एकत्र एका बोटीमध्ये बसवायचं, तर हे तसं खूप कठीण काम आहे. ते प्रीतम करत होता आणि त्याच्या मागे सक्षमपणे उभं राहणं, सक्षम कुलकर्णी नाही, सक्षमपणे उभं राहणं हेही तितकंच गरजेचं असतं. कारण मराठी सिनेमाची तिथे एक वानवा आहे की बाबा निर्माता ऐन वेळेस म्हणतो की नाही यार पैसे जास्त होत आहेत किंवा खर्च जास्त होतोय. अशा सिनेमाला खर्च घेतलेस का? नाही सर जे म्हणाले की लोकेशन जे होते, लोकेशन तिथे जाण्यासाठीचा जो खर्च होता लोकेशनला, तो इतकं आतमध्ये कुठे कुठे लोकेशन हे निवडले होते की आम्ही सगळे आपापल्या घरी फोन करायचो की रेंज नसणार आहे आणि आम्ही परत येऊ असे लोकेशन. त्याच्यामुळे थँक्यू दोन्ही निर्मात्यांचे. असेच चित्रपट निर्मिती करत राहा, आम्हालाही घेत राहा चित्रपटामध्ये, आम्हाला रेशन कार्डावर घ्या तुमच्या. पण प्रीतमची हे एक वेगळा प्रयत्न आहे त्याचा. आणि तुम्ही टीजर, सगळे टीजर जर बघितले किंवा पोस्टर्स बघितले तर हे प्रमोशन जे ते फार महत्वाचं असतं. मला असं वाटतं की टीजर पासून तो एक बज क्रिएट झालेला आहे, पोस्टर पासून सगळा बज. नुसते चांगले ऍक्टर्स आहेत तुमच्याकडे तर त्याचा उपयोग नाही, त्यांचा उपयोग तुम्ही कसा करताय. तर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मला असं वाटतं आनंद मुरुगकर आहे की त्यांनी हे सगळं स्वतः लक्ष घालून केलेलं आहे की पोस्टर्स कसे, काय काय काय, आणि त्याचं प्रमोशन सुद्धा. आणि मी पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा मकरंद सरांबरोबर काम केलेलं आहे. तर काय असतं की तुमच्या सोबत जो सिनियर ऍक्टर असतो तो तुमच्या लेवलला येऊन जेव्हा तुमच्याशी गप्पा गोष्टी करतो, व्हॅनिटी शेअर करतो आणि वातावरण फ्रेंडली ठेवतो, त्याच्यानंतर काय होतं की मला एखादी जागा सुचलीये तर मी ती विचारू शकतो, सर मी इथे येऊ का, कारण मध्ये एक रन काढायची असते ना, यांनी चौका मारल्यावर किंवा ह्यांना म्हणायचं असतं काही विचारलं तर ते जे आहे ते वातावरण जे आहे ते मला असं वाटतं. तुम्हाला वाटतंय का हा विचारून करेल असं वाटतंय का? नाही, मी अतिशय मितभाषी आणि नम्र नट आहे. हे सगळ्यांना क्लिअर होईल. अतिशय खोटा पण एवढं नक्कीच आहे, तो एवढं विचारून कधीच त्याने केलं नाही काही, फक्त केल्यावर म्हणाला आवडलं ना. तर आता ट्रेलर आज बोलतोय, आम्ही जास्त बोलणं चुकीचं आहे. ट्रेलर जे काय ते बोलेल. आणि मला असं वाटतं बऱ्याच कमेंट्स अशा आहेत सगळ्यांच्या सोशल मीडियाला, माझ्या सुद्धा, की असं मराठीमध्ये आधी बघायला किंवा हे मराठीमध्ये हवंय, की कंपॅरिझन सुद्धा केली की मला असं वाटतं तुंबाड फिल्मचे बऱ्याच जणांनी कंपॅरिझन केली की तसं काहीतरी वाटतंय, कांताराची कंपॅरिझन. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट अशी की अरे हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा. काही सिनेमे असा जाते नाही नंतर बघू, OTTला बघू किंवा मोबाईलवर बघू, पण ही फिल्म अशी आहे टीजरवरनं लोकांना असं वाटतंय की ही मोठ्या स्क्रीनवरची फिल्म आहे, ही थिएटरमध्ये जाऊन बघण्याचा सिनेमा आहे. त्याच्यामुळे सिनेमा नक्की चालेल, पैसे मिळतील 100%. आता जसं संदीप सर म्हणाले तसं हा सिनेमा नक्कीच चित्रपटगृहातच जाऊन पाहायला पाहिजे असं मला वाटतं, कारण की त्याशिवाय त्याचा आनंद घेता येणार नाही, त्याशिवाय ते सगळे रंग आपल्याला कळणार. मला सांग, तू याच्यावर बघते मोबाईलवर कशी भीती वाटेल? करेक्ट नाही अजिबात. आणि परत आपण थिएटरमध्ये खरं तर ते सगळे भाव आम्हाला कळतील. आणि अंधार आहे. नाटक आणि चित्रपटाची ती गंमत आहे ना की प्रेक्षक स्वतःवर अंधार करून घेतात आणि मग ती कलाकृती बघतात. आणि मोबाईलवर बघताना आपल्या आजूबाजूचे लाईट्स चालू असतात म्हणून ती डेप्थ किंवा ती मजा येत नाही. नाटक सुरू झाल्यानंतर लाईट्स ऑफ होतात आणि मग नाटक सुरू होतं. सिनेमाचंही तसंच आहे, त्याच्यामुळे ती थिएटर मधलीच गंमत आहे. नक्कीच. आणि आता थोड्या वेळानंतर जेव्हा ट्रेलर लॉन्च होईल तेव्हा खात्रीशीर मला असं वाटतं की हा सिनेमा प्रेक्षक चित्रपटगृहातच जाऊन पाहतील. सुरेश सर, आता आपण तुमच्याकडे वळूयात. जसं मकरंद सरांनी सांगितलं की खूप नंतर तुमची भेट झाली, पण ही भेट कशी होती एकत्र? यामध्ये तुमचे काही सीन्स आम्हाला पाहायला मिळणार आहेत का? नाही, दुर्दैव आहे तसं तर माझं ते म्हणता येईल, कारण सरांबरोबर म्हणजे कॉलेजला थिएटर करत असल्यापासून जे स्वप्न असतं की या कलाकारांबरोबर आपण या कधीतरी आपल्याला
शेअर करायला मिळालं पाहिजे. तर दुर्दैवाने सरांबरोबर माझा सीन नाही, शेवटी आम्ही भेटतो, पण खूप मजा आली सर. खूप खूप असं तुम्हाला भेटण्याचं सुद्धा खूप मोठं, म्हणजे आम्ही बीड जिल्ह्यातून अतिशय खेडेगावातून आलेलो. म्हणजे मकरंद देशपांडे, एकदम मकरंद देशपांडे समोर ज्यावेळेस पाहिलं होतं, मी व्हॅरायटी त्यांना ज्यावेळेस पहिल्यांदा भेटलो होतो, माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. खूप ग्रेट. म्हणजे मी माझे आता हे भाऊ आहेत दोघं, शैलेश महेश अशी ही जोडी झालेली आहे. म्हणजे माझा हात सुद्धा उलटा झाला आता, शैलेश महेश इतके ते दोघं जण एकरूप आहेत. धन्यवाद तुम्ही दोघांना. माझ्या भावाला, जो की स्क्रिप्ट ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस त्याच्या स्क्रिप्टमध्ये माझा एक रोल फिक्स असतो त्याच्या डोक्यात, की हा रोल सुरेशनेच केला पाहिजे. म्हणजे आम्ही लहानपणापासून मित्र, तो त्यावेळेस पासून त्याच्या डोक्यात असतंच. पण त्यांनी ते लिहिल्यानंतर प्रीतम पाटील सारखा माणूस सगळ्यांना साईन करतो, त्याच्यानंतर शेवटी माझ्याकडे येतो. म्हणजे मला संजीव मला आधी सांगितलंय की हा रोल तुझ्यासाठीच आहे, आणि प्रीतम सरांचं माझं बोलणं झालंय तुझ्यासाठीच हा रोल, आणि हा कोणच करत नाही म्हणजे. आणि का करत नाही पण निर्मात्यांना जगवलं पाहिजे जे म्हणतात ना, तसा दिग्दर्शक आहे. निर्मात्यांना जगवण्यासाठी त्याला माहितीये पहिला उशिरा बोलू, मग त्या पेमेंट मध्ये येईल की चल बाबा ही त्याची प्रीतम पाटलाची आयडिया असते. पण संदीप जसा म्हणाला की रेशन कार्ड मध्ये आमचं नाव घ्या, तसं या दोघांच्या रेशन कार्ड मध्ये माझं पहिलंच नाव आहे ऑलरेडी त्यांच्या रेशन कार्ड मध्ये नाव आहे. साखर मिळेल, गहू मिळेल. आणि जे तू बोलली तर ती म्हणजे आम्ही इतके दिवस सोबत आहेत, आमच्या कोणाच्याच लक्षात नाही आलं, जो की अध्यात्म आणि विज्ञान यांची जी सांगडी घातलीस तू, खूप खरंच या प्रतिम होतं. खूप सुंदर गोष्ट आहे. आणि तसेच दोघं अतिशय म्हणजे इतका गोड माणूस आहे की इतका गोड माणूस मी माझ्या आयुष्यात नाही पाहिलेला, आणि इतका अवलिया माणूस मी माझ्या आयुष्यात नाही पाहिला. म्हणजे आम्ही दोघांची मैत्री फक्त जुने हिंदी गाणे इथून जी सुरू झाली, तर आता भावाभावाचं नातं झालं. आम्ही एकमेकांना बंधुराज म्हणून हाक मारतो, एवढं प्रेमाचं नातं झालेलं आहे आमचं. आणि थँक्स, तुम्ही पुन्हा एकदा एक सगळ्यांनी मिळून खूप सुंदर सिनेमा काढलाय. 3 पिढ्या एकत्र आणल्यात, द मकरंद देशपांडे, त्यानंतर संदीप आणि मी, आणि त्याच्यानंतर ही लेकरं. म्हणजे असं सगळ्यांनी मिळून जे सुंदर काम केलंय, खूप सुंदर, खूप मजा आली, खूप अप्रतिम झालंय सगळं. म्हणजे आता खूप काही बोलत नाही, कारण आता जास्त नाही बोलायला पाहिजे असं म्हटल्यानंतर संदीप अर्धा तास बोलला, त्याच्यानंतर जास्त मी बोलत नाही, यानंतर ट्रेलर बोललो असं म्हटल्यानंतर अर्धा तास बोलला. तर आता खूप वेळ बोलत नाही, खूप वेळ गेला. सरांनी पण सगळं सांगितलंय, खूप मजा आली. संदीप माझा भाऊ आहे, आम्ही एकाच जिल्ह्यातून येतो, बीड जिल्ह्यातून, खूप खेडेपाड्यातून आलेलो आम्ही भाऊ. मी संदीप, संजय, आम्ही सगळ्यांचा एकच जिल्हा, बीड जिल्ह्यातून आलो. आता सिनियर आहे, मोठा आहे तो वारंवार मला विचारतो तुझी बजेट काय आहे. तो मोठा आहे तरी त्याला वाटतं की कधीतरी मी मोठा होईल. याच्यापेक्षा सगळं मोठे वाटतात. हो नाही. तर खरंच खूप मजा आली, खूप छान. त्याच्यामुळे आम्ही बीड जिल्ह्यातले असल्यामुळे आम्हाला सेटवर चेक मिळण्यापेक्षा पाण्याच्या बाटल्या ठेवल्या. दुष्काळी भाग असल्यामुळे एवढं पाणी घरी घेऊन आमच्याकडे आठवड्यात एकदा पाणी येतं. दुष्काळग्रस्त भागातून आलो. खूप थँक्यू शैलेशजी, महेशजी, प्रीतम भाई, संजीव, सगळ्या टीमचे खूप 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 धन्यवाद. तरी पण कौतुक करावं लागेल, 5 महिन्यात हा सिनेमा कम्प्लीट झालाय, हे सगळे लोक एकत्र असताना. आणि 5 महिन्यात कमी पिक्चर पूर्ण करण्यासाठी त्यांनी कलाकारांचे काय हाल केले. 18 19 तास काम करून घेत होता हा माणूस. कारण 5 महिन्यात काय लोक डबे घेऊन यायचे आम्हाला, जेवण नाही, जेवण घ्यावं, थोडं खाऊन घ्यावं आधी, नंतर खूप आम्हाला अत्याचार झाले. सगळा अभिनय पण मजा आली म्हण तरी पिक्चर घ्यायचं आपल्याला. वेल, याच नोटवर आणखी एक कलाकार आताच इथे उपस्थित झालेले आहेत, त्या म्हणजेच माधुरी पवार. त्यांनाही मी इथे येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. या सिनेमातून एक अतिशय उत्कृष्ट गाणं आपल्याला माधुरी पवार यांचं पाहायला मिळणार आहे. खूप खूप स्वागत. आणि तुमच्याकडेच वळूयात, तुमचा अनुभव या सिनेमातला कसा होता? गाणं आपण आज पाहणारच आहोत थोड्या वेळात, पण हा एक्सपिरियन्स आणि कसे जोडले गेलात या सिनेमाशी? कसे जोडले गेलात या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देते, कारण ती सुरुवात होती. प्रीतम सर बसलेले आहेत, त्यांनी दोन दिवस आधी मला कॉल केला, अगदी 2 दिवस आधी, की असं असं एक गाणं आहे आणि माधुरी तू करणार का? म्हटलं पहिल्यांदा मला गाणं ऐकावं लागेल, मग मी डिसिजन देईन. त्यांना थोडं तसं वाटलं असेल, कारण गाणं काय
प्रिझिव्ह करतंय पुढे जाऊन, आणि ते लोकांना काय देतं याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. आणि मला असं वाटतं की मला एकसारखं करायचं नाही, असं माझं एक डिसिजन झालेलं होतं. त्यांनी गाणं जेव्हा पाठवलं मला, ते ऐकल्यावर असं वाटलं अरे लय भारी आहे हे, आणि याच्यावरती जे आपण करू शकतो तर त्याच्यापेक्षाही भारी करू शकतो. फक्त प्रॉब्लेम असा होता की 2च दिवस आधी यांनी मला कॉल केला. सो मग मला खूप राग आला होता की इतकं चांगलं गाणं आहे आणि 2च दिवस आधी का कॉल केला मला. पण गाणं ऐकल्यानंतर खूप छान वाटलं, आणि त्याचं जे शूटिंग झालंय त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे की काय इतक्या लांब आणि इतक्या नदीच्या किनारी तुम्ही ते शूटिंग ठेवलं. रात्रीच्या पुण्याच्या साईडला राईट ना, खडकवासल्याला इतकी मोठी नदी आहे आणि त्या नदीच्या शेजारी सेट आहे, आणि खूप सारी गावातली पण माणसं येऊन तिथे थांबलेत. मी शूट अशी रेडीमेडी होऊन गेली आहे सेटवरती, मला कळेनाच की आपल्या शूटिंगची माणसं आहेत, ही कुठली माणसं आहेत, ती कुठली माणसं आहेत. एवढा सगळा तो घोटावळा झाला होता तिथे. पण एकदा शूट झालं आणि सगळे तडतड करत होते, कारण एवढी थंडी होती तिथं. सर पण होते, सर जरा उशीर आलेले मला दिसल्यानंतर, पण सर पण आले होते तिथे. पण शूटिंगला धमाल मजा आली, कारण मला असं वाटतं ही पूर्ण टीम जी आहे, या पूर्ण टीमचं कौतुक आहे. या गाण्याचं पण तेवढंच कौतुक आहे, कारण त्याचं म्युझिक हे अफलातून झालंय आणि कोरिओग्राफी पण खूप सुंदर झाली. त्या व्यतिरिक्त गाणं सोडून इतकी छान स्टार कास्ट आहे. मकरंद सरांकडे मला थोडं यावंसं वाटतं. तुम्हाला मी आठवतीये का? मला एक प्रश्न आहे आणि मला खूप विचारायची इच्छा होती. मला आज कळलं की सर येत नाहीत, त्यामुळे परत एकदा असं वाटलं मला परत विचारायचं राहून गेलं. मी गेले खूप वर्ष झालं वाट बघतीये त्या गोष्टीची. मला भूताशी पकडलेलं आहे. सर मी पण एक भूतच आहे. ऐक काय आता तू सुद्धा एकदम फार वेगळी वाटतेस. ओके, तुला मी बालकलाकार बघितले असेल किंवा भेटली असेल, करेक्ट आहे? हा, मी सांगते तुम्हाला ते ऐकल्यानंतर बहुधा चांगलं वाटेल. सर आणि उर्मिला ताई मातोंडकर, तुम्ही एक शो जज करायचा, मराठी पाऊल पडते पुढे, 2011-12च्या दरम्यान. आणि त्यावेळेस दुर्गेश नंदिनी कलामंच सातारा हा जो कलामंच होता त्याच्यामध्ये मी होती, माधुरी पवार आणि यल्लमाचा मी एक केला होता. तुम्ही उठला होतात आणि आला होता स्टेजवरती आणि तुम्ही खूप कौतुक केलं होतं. ती माधुरी, तीच ही माधुरी आहे जी तुमच्या बरोबर आता आहे. तो एपिसोड सुद्धा युट्यूबला बघायला मिळतो खूप साऱ्या लोकांना, आणि लोकांना ओळखता येतंय मला त्यावेळेस. त्यामुळे मला असं वाटलं होतं, पण मला हे तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही माझं तेव्हा खूप कौतुक केलेलं होतं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण सर जे जेन्युइन आहेत, जे आर्टिस्ट आहेत, खरंच मनापासून त्यांना असं वाटतं, त्यांचं कौतुक ते खूप तोंड भरून करतात. आणि आज त्यांच्या बरोबर या रंगमंचावर उभं राहताना मला खूप प्राऊड फील होतं, खूप छान वाटतं. त्याचबरोबर भाग्यविषयी बोलायचं झालं, या जोडीविषयी बोलायचं झालं तर नवीन नाही वाटत, त्यात खूप छान केलेलं आहे. माझ्यावर तर डान्स तर आपल्यातून केलाय, माझ्यापेक्षा सरस केलेला आहे आणि खूप छान केलेला आहे. असू दे, खुश राहा. तर हे पूर्ण ओव्हरऑल टीम जी आहे तितकी सुंदरपणे काम करते आणि गाण्याचं कौतुक करण्यासारखं वेगळं काही नाही. युट्यूबवर तर सगळ्या प्रेक्षकांनी आपल्यातून प्रेम दाखवलेलं आहे. अगदी 3-4 दिवसात मिलियन क्रॉस केलेलं गाणं आहे हे, आणि मराठीतलं. त्यामुळे रांगडा नाचता सगळ्यांना नाचायला लावेल असं वाटतं मला. क्या बात आहे, नक्कीच. आणि ही खात्री आहेच. आपण बघूयात आता या कलाकारांकडे, ही जोडी जी आपल्याला या सिनेमात दिसणार आहे, अनुष्का आणि एक नवीन चेहरा जो मराठी सिने चित्रसृष्टीला बघायला मिळणार आहे, तो म्हणजेच भाग्यम. सो तुम्हा दोघांसाठी हा सिनेमा कसा ठरला आणि काय अनुभव होते, म्हणजे भयपटाचे काय अनुभव होते? काही तुम्ही तिथे खरंच सेटवर असताना काही अशा गप्पा गोष्टी केलेल्या आहेत का, किंवा तुमच्यासोबत कोणी काही प्लॅन केलंय का? ऑनेस्टली हा सिनेमा माझ्यासाठी लक ठरलाय. जे निंबाळकर सर, संजय सर, शैलेश सर आणि प्रीतम सर यांना मी याचं क्रेडिट देते. अँड थँक्यू सो मच. तुम्ही इतकं छान ग्रूम केलं, मला इतकं सांभाळून घेतलं, ऍक्टिंग काढून घेतली. सो आय एम रिअली थँकफुल. आणि सगळ्यांना सेफ ठेवलं. कोकण हे ठिकाण हॉरर आहे, सगळ्यांना माहितीये. आणि हो, किस्से ऐकले आहेत किती, इथल्या कथा आहेत, आपण सगळ्या ऐकत असतो. कथा तर आहेत. आणि मी स्वतः कोकणातली आहे. एक्झॅक्टली. कोकणातल्या कथा हॉरर आहेत, त्या तिला माहिती आहे.
आणि इनफॅक्ट जे ट्रेलर्स येत आहेत, जे टीजर्स येत आहेत आणि आज आपला ट्रेलर येणार आहे, तर ते प्रत्येक एका पर्सनचं जे टीजर आहे ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलंय आणि इतके छान प्रतिसाद मिळतोय आणि ते होप आहे आणि इनफॅक्ट कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म हिट आहे. क्या बात है. तर खरंच मला वाटतं हे करेक्ट स्टेटमेंट आहे तुझं शेवटचं, ही फिल्म हिट आहे. सो भाग्यम, तुझ्यासाठी हा सिनेमा जास्त महत्वाचा आहे कारण तुझ्यासाठी या सिनेमापासून सुरुवात आहे. सो काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल नमस्ते टू एव्हरीवन. आय थिंक SMP प्रोडक्शन ह्याच्यातच म्हणजे बरीच लोक इथे कव्हर होत आहेत बिकॉज इट्स लाईक आम्ही आता त्याला प्रोडक्शन म्हणत नाही, इथे शैलेश, महेश आणि प्रीतम. फक्त तेवढंच नाही तर त्याच्यात सुरेश सर पण येत आहेत, माधुरीताई पण येते, संदीप सर पण येत आहेत, मकरंद सर पण येत आहेत. सो लॉट सक्षम दादा पण येतोय. सो आय थिंक SMP इज कव्हरिंग एव्हरीथिंग आणि ती अशी फर्स्ट फिल्म आहे की माझी फर्स्ट फिल्म आहे आणि एवढ्या मोठ्या कास्ट सोबत मला सरांनी कास्ट केलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि सर तुम्ही बोलले की ही T20 मॅच होती, तर मला वाटतं एवढे चेहरे बघून आपलीच एक टीम बनू शकते. सो त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. सेट बद्दल काय सांगायचं असेल तर आय थिंक सेट डिझाईन जसं सरांनी सांगितलं, डिझाईन इतका छान केला होता की जो कॅरेक्टर एक तुम्हाला घ्यायचा असतो तो तुम्ही ऍटमॉस्फिअर बघून अजून बेटर कॅप्चर करू शकतात. तो आय थिंक सगळ्यांसाठीच इथे झालं होतं. आणि एक नवीन कलाकार म्हणून सगळ्यांना ह्यांना जेव्हा मला माहिती पडलं की ह्यांच्या सोबत मला उभं राहायचंय, सेम स्क्रीन शेअर करायचंय, सेम स्टेज शेअर करायचंय, तेव्हा माझ्या डोक्यात होतं की किती प्रेशर असेल तिथे, राईट. बट हे लोक म्हणजे इतके फ्रेंडली आणि इतके कूल आहेत सगळ्यांसोबत की तुम्हाला कुठेच असं वाटत नाही की नाही का आम्ही सिनियर आहे, आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या, तसं काहीच नाही वाटलं. सो दॅट इज आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ दिस गाईज बिकॉज त्यांनी पण कुठे कुठे मला इनपुट्स दिलेत की जर तू इथे असं केलंस ना तर आय थिंक दिस विल बी बेटर, किंवा तू तिथे असं केलं तर दॅट विल बी बेटर. सो त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू. आणि टीजर्स मध्ये जसं तुम्ही बघितलं असेल मागे योगेश सरांची कलाकारी आहे आणि समोर जे योगेश सर कॅमेरा घेऊन उभे होते त्यांची पण कलाकारी आहे. सो स्पेशली आय थिंक संदीप सरांच्या टीजर मध्ये तुम्ही बघितलं जो तुम्हाला बॅकग्राऊंड दिसतोय त्याच्याने नक्कीच तुम्हाला कळतंय की काहीतरी हॉरर आहे आणि काहीतरी घडलंय. सो दॅट इज इट अबाउट द फिल्म. असं एक्सपिरियन्स आम्हाला हॉरर काही नाही आलं बिकॉज हे सगळ्यांनी एवढं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट केलं होतं की आमच्या ओरामध्ये मला असं वाटतच नाही की कुठे नेगेटिव्ह एनर्जी होती. आणि प्लस त्याच्यात आमच्यासोबत होते महेश सर आणि विज्ञान त्यांचं कॉम्बिनेशन, तर त्याच्यामुळे आय डोंट थिंक जी नेगेटिव्ह एनर्जी असेल ती पण पळून गेली असेल ह्यांचा म्हणजे असा हल्ला वगैरे बघून, असं मला वाटतं. एवढं धमाल केलंय आम्ही तिथे. अँड डान्स बद्दल जर जेव्हा वेन शी सेड राईट नाव की मला वाटतं तू माझ्यापेक्षा पण एक स्टेप वरती केलंय, दॅट टाइम आय वॉज लाईक थँक्यू सो मच बिकॉज दॅट इज एक नवीन जर जेव्हा तुमचा फर्स्ट सॉन्ग येतोय तेव्हा एवढं एक्सपिरियन्स असलेलं जर कोणतरी तुम्हाला असं म्हणतंय, सो दॅट इज अ व्हेरी बिग थिंग फॉर यू. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. क्या बात आहे भाग्य. मला वाटतं म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने तुझी सुरुवात खूप छान झालेली आहे, कम्फर्ट झोन मध्ये झाली आहे आणि नक्कीच हा सिनेमा सगळ्यांना खूप पॉझिटिव्हली काय काय तिथे निगेटिव्ह किंवा काय काय अल्लाड पल्लाड घडतंय ते बघायला आवडेल. याच नोटवर मी सगळ्या कलाकारांना विनंती करते की त्यांनी पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं. थँक्यू सो मच. खूप छान गप्पा आपण इथे केलेल्या आहेत आणि आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. थँक्यू सो मच.